कार्तिकस्यासिते पक्षे त्रयोदश्यां निशामुने यमदीपम बहिर्दद्यात अपमृत्युर विनश्यती. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला समुद्रमंथन झालेलं आहे आणि त्या समुद्रमंथनातनं धनवंतरी हे अमृत कलश घेऊन बाहेर आले आणि अमृताचं वितरण देवांमध्ये झालं. त्यामुळे आपल्याला धन्वंतरींची त्या दिवशी पूजा करायला सांगितलेली आहे. धन्वंतरी ही देवता आरोग्याची देवता आहे. धन्वंतरींना देवांचे डॉक्टर पण संबोधल्या जातं. आजच्या भाषेमध्ये आपण वैद्यांना डॉक्टर म्हणतो, ते धनत्रयोदशी धन्वंतरी जे आहेत हे देवांचे सर्वांचे डॉक्टर आहेत. आणि धन्वंतरी हे औषधांचे मूळ शोधक आहेत. धन्वंतरी या ग्रंथामध्ये सगळ्या औषधांची निर्मिती कशी करावी, किंवा कुठलं औषध कुठल्या गोष्टीवरती वापरावं, हे सर्व त्या धन्वंतरींनी निर्माण केलेलं आहे. आणि धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन आपल्याला मूर्तीमध्ये दर्शन देतात. त्यामुळे धन्वंतरीची त्या दिवशी पूजा करावी. सर्व डॉक्टर लोक त्या दिवशी धन्वंतरी याग, धन्वंतरीची पूजा करतात. आणि धन्वंतरी हे वैद्यांचं आराध्य दैवत आहे. धन्वंतरीच्या आशीर्वादाने सर्वांच्या औषधी गुणकारक ठरतात. त्यामुळे धन्वंतरीची पूजा करावी. आणि आपल्या सर्वांसाठी काय सांगितलेलं आहे, धन्वंतरीच्या दिवशी आपण सर्वांनी यमदीप लावावा. संध्याकाळी यमदीप दक्षिणेकडे तोंड करून घराच्या बाहेर लावायला सांगितलेलं आहे. त्या दिवशी आपल्याला पिठाची रांगोळी काढायची आहे. पिठाच्या रांगोळीचं यंत्र काढायचं, त्यावरती कणकीचा केलेला दिवा ठेवायचा आणि तो दिवा त्या दिवशी फक्त आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायला सांगितलेला आहे. एरवीच्या दिवशी दिवा हा आपण दक्षिणेकडे तोंड करून कधी ठेवत नाही. पूर्व पश्चिम उत्तर ठेवतो, पण दक्षिणेकडे कधी आपण दिवा लावत नाही. म्हणून त्या दिवशी मुद्दाम यमाच्या नावाने त्या दिवशी आपल्याला दिवा लावायला सांगितलेला आहे. तो का लावायला सांगितलेला आहे पहा, पुराणामध्ये कथा आलेली आहे. यमराज एके दिवशी आपल्या दूतांना विचारतात की तुम्ही एवढ्या सर्वांचे प्राण घेऊन येता किंवा सर्वांचे प्राण घेता, त्यावेळी तुम्हाला कधी असं गहिवरून आल्यासारखं वाटलं नाही का, किंवा तुमचं मन कधी भरून आलं नाही का दुसऱ्यांचे प्राण घेताना? त्यावेळी यमदूत सांगतात, महाराज याच्या वेळेला आम्ही असा प्रसंग आला होता की त्यावेळेला आम्हाला फार गहिवरून आलं. तो प्रसंग म्हणजे असा की हेम नावाचा राजा, त्या राजाला बऱ्याच वर्षानंतर एक मुलगा झाला आणि तो मुलगा झाल्यानंतर ज्योतिष आले आणि ज्योतिषांना ज्या वेळेला त्याचं ज्योतिष विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा मुलगा लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी मृत्यू पावेल. असं सांगितल्यानंतर त्याच्या आईला सर्वांना फार काळजी वाटत होती. तो मुलगा यमुना नदीच्या तीरावरती एका गुफेमध्ये नेऊन ठेवला आणि तो ब्रह्मचारी राहिला. पण एक वेळ अशी आली की हंस नामाच्या राजाची कन्या त्या ठिकाणी फिरत फिरत यमुना नदीच्या तीरावरती फिरत असताना ती त्या गुफेपाशी आली आणि त्या दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि त्यावेळेला त्या दोघांनी एकमेकांना पाहून गंधर्व विवाह केला. गंधर्व विवाह झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्या मुलाचा मृत्यू झाला. आणि त्यावेळेला यमदूत सांगतायत की त्यावेळेला महाराज आम्हाला गहिवरून आलं. ज्या वेळेला त्या हंसराजाची जी कन्या होती ती एवढा विलाप करत होती, तो विलाप आम्हाला सहन झाला नाही. त्यावेळेला आम्हाला फार गहिवरून आलं. त्यावेळेला दूतांना यमाने सांगितलं की हा असा जो अपमृत्यू आहे हा टळण्यासाठी जो कोणी धनत्रयोदशीच्या दिवशी हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून माझ्या नावाने लावेल तर त्याच्या घरातील कोणाचाही अपमृत्यू होणार नाही, किंवा होणार असेल तर टळून जाईल, असं त्यामध्ये त्यांनी सांगितले. मग त्यांच्या त्या वचनाच्या आधाराप्रमाणे, त्या पुराणातल्या कथेच्या आधाराप्रमाणे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री हा दिवा सांगितल्या पद्धतीने दक्षिणेकडे तोंड करून घराच्या बाहेर लावायचा आहे. आणि सर्वांनी आपल्या घरातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशी यमराजांकडे प्रार्थना करायची आहे. हे सर्व करून आपण दीपोत्सव मनवत आहात. त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून एकच दिवा लावायचा, पण बाकी आपला जो दीपोत्सव आहे ते बाकीचे पण सर्व दिवे आपण आपल्या दररोजच्या पद्धतीप्रमाणे लावायचे आहेत. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. सर्वांना ही दिवाळी आरोग्यमयी, आनंदमयी आणि समृद्धमयी हो.